सिद्धार्थ गौतम एका दिवशी आपल्या शेतामध्ये निसर्गरम्य वातावरणात एका झाडाखाली शांत बसला होता. तेव्हा त्याच्याजवळ एक पक्षी येऊन पडला, राजहंस. त्याच्या शरीरामध्ये एक बाण रुतलेलं होतं. तेव्हा तो त्याच्या शरीरातलं बाण काढून त्याला पाणी पाजवला आणि त्याला ऊब यावं म्हणून आपल्या छातीशी लावलं. तेवढ्यात देवदत्त त्याच्याजवळ आला. हा पक्षी मी मारलेला आहे, मी शिकार केलेले आहे, हा माझा आहे, हा हे मला दे. तेव्हा सिद्धार्थ गौतम या गोष्टीला नकार देतो. त्यांच्या दोघांमध्ये भांडणं होते. तेव्हा ही गोष्ट राजदरबारामध्ये जाते. राजदरबारामध्ये देखील सिद्धार्थ गौतमाच्याच बाजूनं निकाल लागते. जो जीव वाचवतो तो त्याचा मालक असतो, जीव घेणाऱ्या मालक कधीही नसतो. म्हणून नंतर सिद्धार्थ गौतम आयुष्यभर आपल्या जीवनामध्ये मैत्री आणि करुणा या गोष्टी सर्व विश्वाला शिकवण्याचं काम केलं. मित्र, यावरून आपल्याला हे कळते की जीव वाचवणारा हा श्रेष्ठ असतो, जीव घेणारा हा श्रेष्ठ नसतो.